क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देवळा तालुक्यातील महालपाटणे गावातील रहिवासी व रुग्णवाहिका व्यावसायिक समीर जगताप हे काल काही कामानिमित्त आपल्या पत्नीसह नाशिक इथं गेले असता त्यांच्या बंद घराचा फायदा घेत 2 चोरट्यांनी त्यांच्या घरातील तब्बल 61,000 रुपये चोरून नेलेत। विशेष म्हणजे गावातच झालेल्या चोरीमुळे गावात भीतीचं वातावरण पसरले असून त्यांच्या सोबतच देवळा पोलिसांसमोर आता मोठं आव्हान निर्माण झालंय। विशेष म्हणजे महिन्याभरातील ही तिसरी घटना असून परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। समीर चव्हाण यांना या घटनेबद्दल गावातीलच त्याच्या एका मित्रानं फोनद्वारे माहिती दिल्यानंतर समीर जगताप हे लागलीच देवळा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या संदर्भात गुन्हा दाखल केलाय। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने देखील चांगलीच तपासाची चक्र फिरवत श्वान पथकाला पाचारण करत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। सोबतच समीर जगताप यांच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून या सीसीटीव्ही कॅमेरा दोन्ही चोरटे कैद झाले आहेत। सोबतच ते निंबोळा गावच्या दिशेने जाताना दिसून येत आहेत। या माहितीच्या आधारावर पोलीस प्रशासन अधिक तपास करत असून तालुक्यातील घडणाऱ्या चोरीच्या घटनांवर कसा अंकुश लावतं ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।